नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपले चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण दत्त जयंतीबद्दल माहिती घेणार आहोत की दत्त जयंतीला आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत, दत्त जयंतीच्या काय सेवा करायच्या आहेत, आपल्या स्वामी सेवा काय करायच्या आहेत। तर बघा, आता बऱ्याच जणांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा चालू आहे। काही गुरुचरित्र ला बसणार आहे पारायणाला, गुरुचरित्र पारायणाला काही जणी बसणार आहेत। परंतु बघा, आता 21 दिवसांची आपल्याला ही अखंड सेवा सगळ्यांनाच जमेल एका बैठकीमध्ये असं नाही। कारण बघा, आपण सांसारिक माणसं आहोत आणि आपल्याला संसारामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणजे बघा, कोणाचं लहान मूल असेल, काहींना बघा डब्यांची घाई असते, काहींना बरेच कामं असतात, बाहेर नोकरी असते, अनेक अशा 100 अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात। म्हणून आपल्याला गुरुचरित्राचे पारायणाला बसणं सर्वांचं जमेलच असं नाही आणि ते एकाच बैठकीत होईल असंही नाही। मग आता आपल्या मनामध्ये तुळतुळ लागून राहते की कोणी जर बसलं आपल्या बाजूचं म्हणा, आपल्या घरातील म्हणा, नातेवाईकांमध्ये, तर आपल्याही मनामध्ये येतं की आता बघा, तिचं गुरुचरित्र पारायण सुरू होत आहे, त्या करत आहे, आपलं होत नाहीये, स्वामी चरित्र सारा अमृतचं ते पठण करताय, मग आपल्याला सेवा जमत नाहीये, मग आपल्या काहीच सेवा आपल्याला स्वामी सेवा घडत नाहीये। मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर बघा मैत्रिणींनो, असं मनामध्ये अजिबात आणू नका। अशा भरपूर सेवा आहे, अशी भरपूर आहे की ज्या आपण स्वामी सेवा आणि दत्त सेवा ज्या करू शकतो। आता बघा, 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे 4 डिसेंबर रोजी। आता आपल्याला आता 11 दिवसामध्ये 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत आपल्याला 11 दिवस आपण नित्य सेवा करू शकतो। तुम्ही गुरुचरित्राचं पारायणही करू शकता, ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं तरीही चांगलंच राहणार आहे आणि एका बैठकीत केलं तर त्या सोन्याहून पिवळं राहणार आहे। परंतु बघा, कोणाची मुले लहान असतात, कुणाला घरामध्ये बघा एकटंच असतं, त्यावेळेस दूधवाला येतो, कोणी काही पेपरवाला, बिलवाला येतो, एक ना एक असे अनेक जण असतात की आपल्याला मध्ये एकटे जर माणूस असेल आणि आपण पारायणाला बसलो असेल तर सर्वांचं आवरून देऊन जरी आपण पारायणाला बसलो तरी घरामध्ये जरी आपण पारायण केलं तरी आपल्याला बघा मध्ये उठावं लागतं, आपण नाही कुणाला म्हणू शकत नाही, दरवाजा उघडायचा असतो, तर त्याच्यामध्ये आपला खंड पडतो मैत्रिणींनो। कारण की आपण बघा, जेथे देवांची सेवा म्हटलं की देव थोडी तरी परीक्षा आपली बघतच असतो आणि ह्या अडचणी आपल्याला जीवनामध्ये येणारच असतात। त्याच्यामुळे आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे की तुम्हाला जर आता तुम्ही म्हणाल की एका बैठकीमध्ये केलेलं चांगलं असतं, तर मग एका बैठकीमध्ये जर आपलं नाही झालं गुरुचरित्र पारायण तर आपल्याला काही पाप लागेल का आपण मध्ये उठलो तर? असं काहीही होणार नाही मैत्रिणींनो, आपल्याला काहीही पाप लागत नाही। बघा, कारण की कुठे करतो, कशी करतो ही सेवा महत्त्वाची आहे। आपल्याला ती कुठे आणि का करतो देव असे म्हणत नाही, आपण मनापासून करतो आणि मनातला आपला भाव, त्यामागचे आपले हेतू चांगला असतो, त्याच्यामुळं आपल्याला देव हा पाप देत नसतो, आपल्याला देव हा आशीर्वादच देत असतो। त्यामुळे आपण कामाच्या ठिकाणी असो किंवा कुठेही असो, आपल्याला सेवा करणं हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक वेळी बघा, आता सगळ्या सुट्ट्या घेऊन सगळ्यांनाच घरी राहणं शक्यच असेल असं नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर मग तुम्ही कामाच्या ठिकाणीही सेवा करू शकतात, असं मनामध्ये काही आणायचं नाही। आणि बघा, सर्वांनाच जर आता कोणाकोणाचं वाचन सर्वांनाच वाचता लिहिता येतं का? असं नाही। मग कधी हे ग्रंथ अवघड असतात, कधी आपल्याला उच्चारण जमत नाही, मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर मनामध्ये आपल्या अनेक असे प्रश्न निर्माण होतात। अशा वेळेस काय करायचं? बघा, आपण अशा अनेक सेवा आहेत, आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण म्हणू शकतो। बघा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आणि श्री स्वामी समर्थ, आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या नुसत्या मंत्राचा जरी 11 दिवस आपण जप केला ना मैत्रिणींनो, तर आपल्याला मंत्रांचा सुद्धा, मंत्र उच्चारण केल्याचा सुद्धा तितकाच आपल्याला आशीर्वाद मिळतो, तितकंच पुण्य मिळतं। कारण की सर्वांनाच लिहिता वाचता येत नाही असं नाही आणि सर्वांनाच आपल्याला कामामधून सुटका मिळते, रिकामा वेळ असतो असं काही नाही। एक ना अनेक आपल्याला कामं असतात मागे, परंतु आपली सेवा करण्याची ती इच्छा असते, आपल्याला सेवा घडावी हा हेतू त्यामागे असतो। त्याच्यामुळे आपल्याला हे जे साधे मंत्र केलेले आहेत ते मंत्र याच्यासाठीच
ते सिद्ध आहेत की आपल्याला ते मंत्र म्हटल्याने आपल्याला तितकंच पुण्य लाभणार आहेत. म्हणून आपल्याला श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला 11 दिवस लगातार करायचा आहे. मग तुम्ही कामाच्या ठिकाणी करा, काम करता करता करा, बघा देवासमोर बसून करा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा करा. याच्यामध्ये असं काही नाही, देव तुम्हाला म्हणणार नाही की असं का करता आहे. आणि बघा, आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं जर पारायणाला बसणं जमत असेल तर ते तर अतिउत्तम आहे. परंतु जर नाही जमलं तर मनामध्ये असं काही आणू नका. आणि याच्यानंतर गुरुचरित्र पारायणाला जर तुमचं बसणं जमत नसेल तर याच्यामध्ये दुसरं असं आहे मैत्रिणींनो, की याच्यावरती दुसरा असा उपाय आहे की तुम्ही बघा, आपल्याला एक 14वा अध्याय गुरुचरित्राचा आणि 18वा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे. 14वा अध्याय बघा, आपल्याला ज्याही अडचणी जीवनांमध्ये येतात त्या अडचणींवरती आपल्याला मात करता येते. म्हणून आपल्याला 14वा अध्याय हा तुम्ही नेहमी वर्षभर जरी तुम्ही वाचला ना, त्याचं असंख्य असं प्रचंड आपल्याला फळ हे दिसून येतंच. जीवनामध्ये आपल्याला बदल दिसून येतात, खूप खूप पुण्य आपल्याला लाभतं त्याचं. म्हणून आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय हा वाचायचाच आहे. काही नाही, एकदम सोपं आहे की ह्या दिवसामध्ये आपण देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि 14व्या नाही तर 18व्या दोन्हीपैकी एक अध्याय तुम्ही पठण करायचं आहे. तुम्हाला कधी दोन्ही अध्याय पठण करायचे असेल, बघा छोटे छोटे आहे, 10 रुपयाचं एक पुस्तक येतं, तर सेपरेट अध्यायाचं. जर एकत्र अध्याय असेल तर तुम्ही एकत्र सुद्धा वाचू शकता. दोन्ही अध्याय तुम्हाला जर वाचणं होत असेल, बघा 10-15 मिनिटं लागतात. तुमच्या वाचण्याच्या स्पीडवरती ते अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला जसे जमेल, बघा 15 ते 20 मिनिटं लागतील तुमची स्पीड जर कमी असेल तर. बघा, परंतु ते वाचायला अत्यंत सोपे असे आहे आणि त्याला काही वेळही लागत नाही आणि त्याचंही आपल्याला तितकंच प्रमाणामध्ये फळ दिसून येतं, पुण्य लाभतं. त्याच्यामुळे आपल्याला 14वा आणि 18वा हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आता आपण बघा, जर आपण आता आपण म्हणू की आपण 21 दिवसामध्ये आपण एक पारायण पूर्ण केलं तर चालेल का? बघा, तुम्हाला जसं जितके अध्याय वाचता येतात तितके अध्याय तुम्ही दररोज घेऊ शकतात आणि पूर्ण एक पारायणसुद्धा तुम्ही तोपर्यंत पारायण पूर्ण करू शकतात. नाहीतर तुम्ही 3-3 जर दररोजचे अध्याय पाठन केले तर तुमचं 7 दिवसामध्ये एक पारायण होतं. आणि जर 7-7 अध्याय एका दिवसात घेतले तर तुमचं 3 दिवसामध्ये एक पारायण होतं. अशी जर तुमची सेवा जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करायची आहे मैत्रिणींनो. नाहीतर मी म्हणेल की तुम्ही आपला मंत्रोच्चार सांगितलेला आहे, स्वामींच्या नावाचा तुम्ही मंत्र जप करायचा आहे. आणि बघा, आपल्याला प्रहर याग आहे. तुम्ही मंदिरामध्ये जर तुम्ही आपल्या केंद्रामध्ये जर गेले तर केंद्रामध्ये प्रयाग याग सुरू असतो. जर तुम्ही तोही केला ना, अतिउत्तम आहे. चंडिका याग असतो, तुम्ही तोही करू शकता. बघा, प्रहर याग सुद्धा तुम्ही करू शकता न चुकता. आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप सुद्धा तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. नाही तर आपल्याला छोट्यातल्या छोटा काही आपल्याला आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं जर फळ मिळवायचे असेल, पुण्य मिळवायचे असेल तर आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय हा न चुकता वाचायचाच आहे. दोन्हीपैकी एक तरी अध्याय आपल्याला पठण हा करायचाच आहे मैत्रिणींनो. आणि आपल्याला ते पुण्य मिळवायचंच आहे. बघा, तुम्हाला कारण की मध्ये जर अडचण आली तरी आपण हे अध्याय आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला तेवढे दिवस आपण स्किप करू शकतो आणि नंतर आपण हे अध्याय वाचू शकतो आणि ही सेवा आपली नित्य नियमाने आपण चालू ठेवू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हे अध्याय आपल्याला बघा, मानसिक शारीरिक अनेक अडचणी असतात, कष्ट असतात जीवनामध्ये, एक ना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी सुद्धा असतात, मानसिक अडचणी असतात. यावरती सर्वोत्तम उपाय म्हणजे 14वा आणि 18वा अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला पठण करता नाही आलं तर श्री स्वामी समर्थ आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे. अखंड नाम जप आपण करू शकतो. बघा, आपल्याला हा इतर सोपा जप आहे, कुणालाही सहज असा जमेल असा आहे मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे आणि आपल्याला सारामृतचं जे आपल्याला गुरुचरित्राचं जे पुण्य आहे ते आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय वाचून आपल्याला मिळवायचंच आहे. त्याच्यामुळे न विसरता आपल्याला हा छोटासा अध्याय घेऊन यायचा आहे आणि आपल्याला तो अध्याय पठण करायचा आहे आणि गुरुचरित्राचा जो पुण्य आहे तोच आपल्याला मिळवायचा आहे.
तुम्हाला माहिती जर आवडली असेल, पटली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.